राहुल नार्वेकर सध्या बोलतायत, आपण त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊया आधी। तुम्ही देखील विजयीच्या वाटचालीवर आहात, मात्र भाजपला देखील 125 जागांपर्यंतचा कल कुठेतरी दिसतोय। मला वाटतं हा 125 वरती सीमित राहणार नाही, हा जवळजवळ 135 पर्यंत जाईल भाजपचा आकडा। आणि महायुती मी सकाळी सांगितलेलं, कालही सांगितलेलं किमान 175 जागा जिंकणार म्हणून, आता 250 जागा जिंकताना दिसत आहे महायुती। आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेने एक प्रगतिशील, विकासात विश्वास ठेवणाऱ्या आणि लोकांची खरी सेवा करणाऱ्या सरकारला निवडून द्यायचं काम केलेलं आहे, परत निवडून द्यायचं काम केलेलं आहे। त्याबद्दल मी महाराष्ट्रातील जनतेचा मनापासून आभार मानतो आणि त्या सर्वांनी जो कल दिला आहे, जो पाठिंबा दिला आहे, त्याबद्दल खरोखरच मी महाराष्ट्राच्या जनतेला प्रणाम करतो, वंदन करतो। विधानसभा अध्यक्ष आहात, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री टेक्निकलरित्या किती दिवसामध्ये झाले पाहिजेत, काय तजवीज आहे? ही असेंब्ली 26 तारखेपर्यंत आहे, त्यामुळे 26 तारखेपर्यंत ह्या असेंब्लीची टर्म आहे, त्यामुळे 26 तारखेच्या आधी किंवा 26 तारखेपर्यंत नवीन असेंब्ली ही कॉन्स्टिट्यूट होईल। तर भाजपचे होणार का आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असणार का? आजचे निकाल बघितल्यानंतर महायुतीत देवेंद्र फडणवीस साहेब हे सर्वात लोकप्रिय नेते आहेत, हे स्पष्ट दिसून येतं। सर, पण याआधी सुद्धा 2 टर्ममध्ये भाजपचे पहिल्या टर्ममध्ये मुख्यमंत्री पद मिळालं, मात्र दुसऱ्या टर्ममध्ये कुठेतरी उद्धव ठाकरेंनी आपली साथ सोडली। बरोबर आहे, त्यावेळेची सर्वात मोठा पक्ष आहे, तर यावेळी त्यावेळेला परिस्थिती वेगळी होती, आजची परिस्थिती वेगळी आहे। त्यामुळे परिस्थितीनुसार आणि सगळ्यांच्या भावना लक्षात ठेवून महायुतीतले नेते निर्णय घेतील अशी आमची आशा आहे। तुम्ही मुख्यमंत्री भाजपचे नेते म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी तुमची मागणी आहे? 100%। कोण? सर, संजय राऊत यांनी आता ट्विट केलेलं आहे की हा निकाल जो आहे तो नार्वेकरांची प्रतिक्रिया आपण पाहिली आणि त्यांनी म्हटलंय की आणखी जास्त जागा भाजपला कदाचित मिळू शकतील की काय। सोबतच त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या मुख्यमंत्री पदाबाबत सुद्धा भाष्य केलेलं आहे। या सगळ्या घडामोडींवर आपलं लक्ष असणारच आहे, पण तत्पूर्वी काही धक्कादायक निकाल लागतायत, आपण ते देखील सध्या स्क्रीनवर पाहतो। साताऱ्यातनं शिवेंद्रराजे भोसले विजय झालेत। हा खरं तर धक्कादायक निकाल नाहीये, धक्कादायक निकाल कसब्यातला आहे। कसब्यातनं रवींद्र धंगेकर यांना मोठा धक्का बसलाय, रवींद्र धंगेकर यांचा पराभव झालाय। हेमंत रासने विजयी झालेले आहेत। कसब्यातल्या पोटनिवडणुकीमध्ये खरं तर धंगेकर विजयी झालेले होते आणि आता मात्र धंगेकरांना पराभवाचं तोंड पाहावं लागलेलं आहे। पुण्यात काँग्रेसला हा एक खूप मोठा धक्का मानला जातोय, कारण धंगेकरांनी पुण्यातली लोकसभेची निवडणूक देखील लढवलेली होती, मात्र आता कसब्यातनं जो त्यांचा बालेकिल्ला मानला जात होता, इतकी वर्ष भाजपचा होता, पण तो काँग्रेसनं आपल्याकडे खेचून आणला, पण आता पुन्हा एकदा तो भाजपकडे गेलाय। कसब्यात, पुण्यात भाजपला यश मिळताना दिसतंय, तर काँग्रेसला हा मोठा धक्का आहे। शिंदेची पत्रकार परिषद आता सुरू होणार आहे। दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेतील, पण